इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। कालपर्यंत दोन्ही गटाकडून भाजप एक संघ असल्याचे बोलले जात असले तरी आवाडे आणि हळवणकर दोन गट आहेत आणि दोन गटात नगरसेवक विभक्त झाल्याचे दोन बैठकीतून चित्र स्पष्ट झाले आहे। आता शहरवासियांच्यात एकच चर्चा आहे, हळवणकरांनंतर आवाडे पक्षात जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली नाहीत आणि तेच 40 वर्ष काम करणाऱ्या हळवणकरांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आवाडे विसरले आहेत, हळवणकरांनी विधानसभा निवडणुकीत तब्बल 10 वर्ष आणि महापालिका निवडणुकीत तब्बल 11 वर्ष सत्तेपासून दूर ठेवले होते। शेवटी आवाडे यांनाच हळवणकर यांच्यासोबत तह करावा लागला आणि 2 वर्ष नगरपालिकेच्या सत्तेत ते राहिले। पण आवाडे हे विसरले आहेत, या 10 आणि नगरपालिकेच्या 13 वर्षांच्या राजकारणात हळवणकर यांनी कोणकोणत्या चाली खेळल्या आणि आता पुन्हा आवाडे यांनी हळवणकरांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता हळवणकरांची नवी चाल आवाडे यांना नक्कीच पुढच्या राजकारणात अडचणीची ठरणार आहे। नमस्कार, मी प्रीती कलढोणे, आपण पाहत आहात माय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर विनायक कलढोणे यांचा राजकीय एक्सरे। आवाडे भाजप हायजॅक करणार की हळवणकर नवी चाल खेळणार? इचलकरंजीत सध्या आयुक्तांची बदली आणि कचरा टेंडर यावरून सत्ताधारी भाजप मंडळीतच घमासान सुरू आहे। हे गेले काही दिवस आपण पाहत आणि ऐकत आहोत, मात्र आता या पलीकडच्या राजकारणाची चर्चा आपण करणार आहोत। सन 2009 एकीकडे साखर कारखाना, सूतगिरणी, बँकांचे जाळे असणाऱ्या सहकार समूहाचे वारसदार, 4 वेळा आमदार झालेले नेतृत्व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे नाव, तर दुसरीकडे खर्चीवाल्या यंत्रमाग कामगाराचा मुलगा, पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष सुरेशराव हळवणकर अशी विधानसभेची निवडणूक रंगली आणि चांगल्या फरकाने हळवणकर यांनी निवडणुकीत बाजी मारली। या निवडणुकीबद्दल काही लोक केवळ जातीय रंग देतात, दंगल झाली म्हणून हळवणकरांनी निवडणूक जिंकली। मग आज जातीय समीकरणे बघितली तर आवाडे हळवणकरांच्या भाजप घरात जाऊन बसले नाहीत का? इथूनच सुरू होते हळवणकरांच्या नव्या राजकीय पर्वाचा आणि त्यांच्या चालींचा। हळवणकर यांना उमेदवारी मिळाली, मात्र निवडणूक जिंकणे हे ध्येय होते। त्या काळी इचलकरंजी शहरात काँग्रेसमध्ये 4 गट होते। एक कल्लप्पा आवाडे गट, स्वर्गीय बाळासाहेब माने गट, देशभक्त रत्नाप्पा कुंभार गट आणि जयवंतराव आवळे गट। आणि या गट तटीच्या राजकारणात आवाडे यांचा पराभव पाहायचा होता। त्यावेळी चर्चा झाली दंगलीची, मात्र हळवणकर यांनी सावज टाकला। माने, कुंभार आणि आवळे गटाकडे आणि इचलकरंजी शहराच्या कानाकोपऱ्यात पहिल्यांदाच विरोधी उमेदवाराचे मोठे कटआउट लागले, ते म्हणजे हळवणकरांचे। अशोकराव स्वामी, हिंदूराव शेळके, मदन कारंडे, सागर चाळके, अजित मामा जाधव, जयवंत नाना लायकर, तानाजी पवार आदींनी सुरेश हळवणकरांचा प्रचार डोक्यावर घेतला आणि 2009 ला इचलकरंजी शहरात किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कमळ फुलले। मग आपोआपच काँग्रेसची ही गटबाजी आणि नाराजी समोर आली आणि नगरपालिकेच्या सत्ता केंद्रातूनही आवाडे गट बाहेर पडले। मात्र हळवणकर यांनी संयम राखत भाजपलाच नगरपालिकेत 1 नंबरचा बनवणे हा विचार न करता शहर विकास आघाडीची सत्ता स्थापन करून सर्व गटाला आपल्या सोबत ठेवले आणि त्यामुळे 2014 ला दुसऱ्या वेळी पुन्हा त्यांचा निर्विवाद विजय झाला। 2016च्या नगरपालिका निवडणुकीत हळवणकर यांनी पक्षादेश भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठरविले, मात्र त्याचसोबत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत एक आघाडीही तयार केली होती। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आणि नगरसेवक समसमान जागा वाटून घेतल्या आणि ते यशस्वी देखील झाले। केवळ 14 नगरसेवक असताना हळवणकर गटाने ऍडव्होकेट अलका अशोक स्वामी यांच्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरपालिकेवर झेंडा फडकविला, तर काँग्रेसच्या आवाडे गटाकडे 19 नगरसेवक असूनही त्यांना सत्तेपासून दूर ठेवले। आताच्या काँग्रेसमधून आलेल्या भाजप नगरसेवकांना हळवणकरांची ही चाल 10 वर्ष मागे जाऊन पाहिल्यास त्यांच्या अंगावर शहारा मारल्याशिवाय राहणार नाही।